मॉर्निंग, ॲक्च्युली मॉर्निंग आणि आफ्टरनूनच्या मध्यस्थी हा वेळ आहे आणि मी करत आहे दुपारच्या जेवणाची तयारी। आणि बघू शकता इथे मी बनवत आहे राजगिऱ्याची भाजी, लाल माठाची भाजी और लाल भाजी असे म्हणतात। ही साधी सिंपल भाजी, हे तरी काय दाखवायचं जसं तुम्हाला वाटलं तर मी थोडीशी डिफरंट पद्धतीने बनवते। बघू शकता ह्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। ही भाजी ना स्वच्छ चिरून मस्तपैकी ना स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आणि असं छान असं चाळणीमध्ये काढून घेतली, पाणी वगैरे असं सगळं जेणेकरून मिसळून जाईल वगैरे। आणि इथे बघू शकता लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आहे, लसूण आहे आणि कांदा आहे। आणि हे ड्राय मसाला ॲक्च्युली कोण जास्त करून टाकत नाही, पण मी टाकते, थोडी वेगळी चव येते। आणि मुलांसाठी मी सेपरेट स्वयंपाक करून ठेवलेला आहे, त्यामुळे मुलं ही भाजी तशीही खात नाही, मग म्हटलं थोडी सणसणीत करूया। त्यासाठी बघू शकता आणखीन थोडासा वेगळा मसाला, वेगळा म्हणजे साधाच आहे, पण पालेभाजीमध्ये हे मसाले पडत नाही, पण तरीही मी टाकते कारण चव छान लागते, असं मी नेहमी करूनही बघितलेलं आहे। यामध्ये आहे हळद, मीठ, जिरे, धनिया जिरा पावडर, गरम मसाला आणि हे कांदा लसूण मसाला। हे आहे शेंगदाणे थोडंसं असं जाडसर कुटून घेतले मी, कारण बारीक कूट आहे जो माझा शेंगदाण्याचा तो संपला आहे। गुळाची पावडर, इथे मी तेल तापायला ठेवलं आहे भाजीसाठी। आणि इथे एक कैरी दिलेली आईने, आईच्या घरी गेलेले भेटायला मी, तर त्या एका कैरीचं असं मी छान लोणचं बनवून घेणार आहे, ते पण इथे तेल तापायला ठेवलं आहे। असं मी दोन्हीकडे असं कामं करत राहते। न्यू कुक असलं तरी पण मी स्वतःला जास्तीत जास्त प्रयत्न करून एक्सपर्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे मी। बघू शकता तेल गॉड असं होतं बघा, खूप घाबरत असते मी नेहमी, पण सुरुवात करायलाच हवी, त्याशिवाय होत नाही। आता बघा तेल तापले छान, त्यानंतर सर्वप्रथम जिरे, कडक फोडणी बसायला पाहिजे कधीही, त्यानंतर लसूण, मग ह्यामध्ये ना आपण कढीपत्ता टाकायला हवा, कढीपत्त्याने भन्नाट चव लागते, पण कढीपत्ता माझ्याजवळ नाही आहे। हिरव्या मिरच्या, तेल प्रचंड तापले गेले तुमच्याशी बोलता बोलता। आणि आता कांदा, आणि कांदा थोडासा हलकासा पूर्ण लालसर व्हायला सोडत नाही मी, त्याआधी मीठ टाकून घेते, कारण मीठ टाकल्याने काय होतं कांदा लवकर सॉफ्ट होतो। ही लाल भाजी कुणाकुणाला आवडती मला नक्की कळवा। मला सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रचंड आवडतात आणि सीझनमध्ये ज्याही पालेभाज्या मिळतात त्या मी आवर्जून खाते आणि ते खूप जास्त हेल्दी मानलं जातं। सगळ्यात जास्त फेवरेट तर मेथीची भाजी आहे माझी। आणि आता हे बघू शकता एकत्र सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं ते टाकते। थोडासा खोबऱ्याचा केस असेल तर तोही टाकू शकतो, कढीपत्ता तर आवर्जून टाकावाच। आणि पालेभाज्यामध्ये क्षमा करा, पालेभाज्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकत नाही, पण मी त्याचाही समावेश करते। आणि वटाणे असेल तर वटाणेही टाकते, जितकं होईल तितकं माझ्या भाज्यांना मी हेल्दी बनवायचा प्रयत्न करते। छान असा तडका बसला आहे, त्यामध्ये आता ही बघू शकता लाल भाजी और राजगिऱ्याची भाजी और माठाची भाजी आणि काही भागामध्ये पोकळ्याची भाजी, अशा वेगवेगळ्या नावाने याला ओळखल्या जाते। अशी ही मस्त छान चविष्ट भाजी, खूप जास्त हेल्दीही तर इथे छान अशी भाजी परतल्या गेलेली आहे। ह्या मोमेंट्सवर आल्यावर पुन्हा एकदा शेंगदाण्याचा कूट किंवा थोडंसं खोबऱ्याचं किस टाकू शकतो। कोथिंबीर नाही टाकत अशा भाज्यामध्ये, पण टाकली तरी जास्ती अतिउत्तम, काही प्रॉब्लेम होत नाही, छानच लागतं आणि ते चविष्टच असतं। आणि आता ह्यावर 2 मिनटं झाकण ठेवणार आहे, झाकण ठेवून एक छान असं 2 मिनटं शिजून देणार आहे। पाणी वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यानंतर भाजीला जास्त वेळही नाही लागत, भाजी शिजून येते आणि ते भाकरीवर खूप छान लागतं। भाकरीच हवी असं काही नाही, कारण भाकऱ्या न बनवता येणारे माझ्यासारखे असतात नग, व त्यावेळी आपण पोळ्याही बनवू शकतो, पोळ्यावर पण खूप छान लागते ही। तर ठीक आहे मंडळी, तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।